हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. बजेट 2 दिवस झालं जास्त न्यूजमध्ये, कारण 1 फेब्रुवारीला बजेट मांडलं गेलं. त्यामुळे आपल्या बजेट विषयीची आपल्याला जी काही इन्फॉर्मेशन आहे ती बजेट विषयीची इन्फॉर्मेशन आपण बघणं गरजेचं आहे. त्याच्यासाठीच हे लेक्चर मी बनवतोय. याच्यामध्ये पायाभूत माहिती बजेटची काय, बेसिक इन्फॉर्मेशन बजेटची काय, ते सखोल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये डिस्कस करण्याचा या लेक्चरमध्ये आपण प्रयत्न करणार आहोत. लेक्चर थोडंसं मोठं होईल, परंतु बजेट विषयीची सखोल इन्फॉर्मेशन, इत्थंभूत माहिती आपण डिटेलमध्ये याच्यामध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. कारण बजेटवरतीच इकॉनॉमीच्या दृष्टीतून प्रश्न तयार होत असतात, प्रीला घ्या किंवा मेन्सला घ्या. त्यामुळं याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला बघणं कुठेतरी गरजेचं आहे. तीच इन्फॉर्मेशन आपण डिटेल याच्यामध्ये बजेटचा अभ्यास खऱ्या अर्थानं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवात करूया मग बजेटची इन्फॉर्मेशन बघण्यासाठी. पहिलं तर आपल्याला आता याच्यामध्ये स्लाइडमध्ये प्रत्येक स्लाइडमध्ये त्याचं मराठी ट्रान्सलेशन सुद्धा मी देण्याचा इथं प्रयत्न केलाय, जेणेकरून आपले काही मराठी विद्यार्थी म्हणजे एमपीएससी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीनं हे लेक्चरमध्ये मी काय सांगतोय ते समजून घेता येईल. आणि जर लेक्चर बघत असताना ते जर नोट्स काढत असतील तर चांगल्या पद्धतीनं मराठीमधून सुद्धा ते नोट्स काढू शकतील. पहिलं तर मग आपल्याला बजेट विषयीची तरतूद आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये काय आहे हे समजून घेणं खरं तर गरजेचं आहे. मग इथं भारतीय राज्यघटनेचं म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं आर्टिकल 112 दिले, 112 आर्टिकल दिले. मग त्या 112 आर्टिकलच्या अंतर्गत पहिलं तर एक महत्वाचं स्टेटमेंट लक्षात ठेवा, बजेट हा कोणत्याही प्रकारे भारताचा शब्द नाही किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्याही प्रकारे बजेट हा शब्द वापरला गेला नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये आर्टिकल 112च्या अंतर्गत अॅन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट हा शब्द वापरण्यात आलाय. त्याला आपण वार्षिक वित्तीय विवरण असं मराठीमध्ये म्हणतो. हा शब्द आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये वापरण्यात आलाय. म्हणजेच काय, बजेट हा शब्द आपला आहे का? 100% नाही. फक्त आपण जगामध्ये तो शब्द वापरला जातो म्हणून भारतामध्ये सुद्धा वापरणं खरं तर ते रिच्युअल झाले असं म्हणू शकतो आपण, परंपरा झाली असं म्हणू शकतो, ट्रेडिशन झाले असं म्हणू शकतो. परंतु खरा शब्द त्याच्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये काय वापरला गेलाय तर अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट किंवा फिनान्शियल स्टेटमेंट, वार्षिक वित्तीय विवरण हे मराठीत. म्हणजे आता बजेट मांडलं गेलं लगेच तुमच्या बॅक ऑफ द माइंड यायला पाहिजे, म्हणजे काय मांडलं गेलं तर वार्षिक वित्तीय विवरण मांडलं गेलं किंवा अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट मांडलं गेलं. हे आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीतून हे करेक्ट आहे, हे तुम्ही फक्त चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मग भारतीय राज्यघटनेमध्ये 112 या कलमाच्या अंतर्गत अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हटलं गेले त्याला, अशा प्रकारचा उल्लेख त्याचा आहे. आणि हे जे अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट आहे हे गव्हर्नमेंटच्या रिसिट्स काय असतील आणि एक्सपेंडिचर्स काय असेल. रिसिट्स म्हणजे गव्हर्नमेंटला जे येणं आहे त्याला रिसिट्स म्हणतात, आणि गव्हर्नमेंट जे काय एक्सपेंडिचर म्हणजे खर्च करतं त्याला एक्सपेंडिचर असं म्हणतात. म्हणजे गव्हर्नमेंट जे पैसे कमवतं त्याला रिसिट्स म्हणतात. रिसिट म्हणजे येणं, आणि एक्सपेंडिचर म्हणजे पैसे गव्हर्नमेंट खर्च करतं, घालवतं, त्याला एक्सपेंडिचर म्हणतात. हा जो सगळा हिशोब आहे, हा सगळा हिशोब त्या अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये मांडला जातो. मग भविष्यामध्ये गव्हर्नमेंटला काही येणे आहेत, काय खर्च करणार आहेत त्याचं सुद्धा विवरण दिलं जातं. त्याचबरोबर त्या वर्षात जो काही खर्च झाला किंवा जो काही इन्कम झाला गव्हर्नमेंटला त्याचं सुद्धा विवरण त्या अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये म्हणजेच बजेटमध्ये केलं जातं. समजते तुम्हाला? ही बजेटची ढोबळमानानं व्याख्या आपण करू शकतोय. त्याचबरोबर मग आता बजेट आपण करतोय आपला, तर तो शब्द नाही, भारतीय राज्यघटनेमध्ये तशा पद्धतीचा उल्लेख नाही. मग तो शब्द आला कुठून तर फ्रेंच वर्ड आहे बजेट खऱ्या अर्थानं. फ्रेंच वर्ड जो बुगेट आहे, बुगेट या शब्दापासून, बुगेट या फ्रेंच शब्दापासून बजेट हा शब्द घेतला गेला. आणि त्याचं शब्दशः अर्थ त्याचा स्मॉल लेदर पर्स, छोटीशी लेदर पर्स आता असा होतो. लेदर पर्स म्हणजे चमड्याची पिशवी किंवा चमड्याची थैली, अशा प्रकारे त्याला खरं तर बुगेट या शब्दाचा अर्थ, शब्दशः अर्थ जो आहे तो चामड्याची पिशवी किंवा चामड्याची थैली असा होतो, स्मॉल लेदर पर्स असा होतो. आणि त्याच्यावरून बजेट हा शब्द फॉर्म झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. ह्या बजेटची उत्क्रांती कशा पद्धतीने झाली या शब्दाची, याच्यावरती सुद्धा डायरेक्ट क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. त्यामुळे हे जी फॅक्च्युअली इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. पुढं तुम्हाला एक चार्ट दिसतोय, त्याच्यामध्ये ढोबळमानानं तुम्हाला गव्हर्नमेंट बजेटचे टाइप्स तुम्हाला पाहाव्यास मिळते. बजेटचे टाईप अनेक आहेत. इथं गव्हर्नमेंट बजेटचे टाईप फक्त या चार्टमध्ये दिले आहेत. बाकीचे टाईप जे आहेत ते पुढे आपण डिस्कस करणार आहोत. परंतु याच्यामध्ये एकंदरीत गव्हर्नमेंट बजेट म्हणजे सरकारी बजेट जे असतं त्या सरकारी बजेटविषयी बोलले गेले. मग आता गव्हर्नमेंट बजेटचे 2 प्रमुख प्रकार पडतात. त्याच्यामध्ये रिव्हेन्यू बजेट एक आहे, कॅपिटल बजेट एक आहे. रिव्हेन्यू बजेट त्याला मराठीमध्ये शब्दशः असा अर्थ आहे महसुली अंदाजपत्रक असा त्याला अर्थ आहे, आणि कॅपिटल बजेटला भांडवली अंदाजपत्रक अशा प्रकारचा
अर्थ आहे. समजते? कॅपिटल बजेट म्हणजे भांडवली बजेट असतं आणि रिव्हेन्यू बजेट म्हणजे जे बाकीचं जो महसूल आहे त्याचं बजेट हे असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. समजते? त्याचा शब्दशः अर्थ तुम्हाला सांगितला. मग आता कॅपिटल बजेट मध्ये कशाचा म्हणजे कॅपिटल बजेट म्हणजे कशाचा विचार केला जातो? तर कॅपिटल रिसीट आणि कॅपिटल एक्सपेंडिचरचा विचार केला जातो. म्हणजे भांडवली इन्कम आणि भांडवली खर्च याचा विचार केला जातो. कॅपिटल रिसीट्स म्हणजे भांडवली जो इन्कम झालेला असतो त्याला आपण कॅपिटल रिसीट्स म्हणतो आणि कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे जो भांडवली खर्च झालेला असतो त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो. आणि रिव्हेन्यू बजेटमध्ये कशाचा विचार केला जातो? रिव्हेन्यू बजेट म्हणजे महसुली अंदाजपत्रक. त्याच्यामध्ये रिव्हेन्यू रिसीट्स आणि रिव्हेन्यू एक्सपेंडिचरचा विचार केला जातो. म्हणजे महसूल येणं आणि महसूल खर्च होणं त्याचा विचार महसुली अंदाजपत्रकामध्ये केला जातो. बजेट म्हणजे अंदाजपत्रक, वार्षिक विवरणपत्र ते आपण बघितलेच ऑलरेडी. मग आता पुढं इथं कॅपिटल बजेटचे कॅपिटल बजेटमध्ये काय विचार केला जातो हे दोन प्रकारे इथं सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर इथं रिव्हेन्यू रिसीट बघितलं आपण, रिव्हेन्यू एक्सपेंडिचर बघितलं. परंतु रिव्हेन्यू रिसीट जे आहेत, रिव्हेन्यू म्हणजे महसुली येणं जे असतं त्याच्यामध्ये कुठून कुठून आपल्याला पैसा येतो? तर टॅक्स रिव्हेन्यू, टॅक्स जो कलेक्ट गव्हर्नमेंट करतात तो गव्हर्नमेंटच्या खऱ्या अर्थानं टॅक्सच्या स्वरूपात येणारी इन्कमच आहे, महसुली उत्पन्नच आहे ते. नॉन टॅक्स रिव्हेन्यू, टॅक्स सोडून बाकी गव्हर्नमेंटला काय जे इन्कम येत असतो त्याला नॉन टॅक्स रिव्हेन्यू म्हणतात. आणि टॅक्स रिव्हेन्यूमध्ये परत दोन प्रकार पडतात, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. त्याला मराठीमध्ये आपण डायरेक्ट टॅक्स म्हणजे प्रत्यक्ष कर आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे अप्रत्यक्ष कर हा शब्दशः अर्थ त्याचा मराठीमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतं. मग आता इकॉनॉमी जर तुम्ही अभ्यास करत असाल किंवा कराल भविष्यामध्ये किंवा केली असेल तर डायरेक्ट टॅक्स प्रत्यक्ष कराचे प्रकार तुम्ही बघितले असतील, इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे अप्रत्यक्ष कराचे प्रकार तुम्ही बघितले असतील. थोडक्यात तुम्हाला याची डेफिनेशन सांगतो, म्हणजे याची माहिती सांगतो. डायरेक्ट टॅक्स कशाला म्हणायचं? जो टॅक्स आपण प्रत्यक्षरित्या गव्हर्नमेंटला देत असतो, कोणताही मध्यस्थ त्याच्यामध्ये नसतो, त्याला आपण प्रत्यक्ष टॅक्स म्हणतो. त्याचं जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुम्ही खनपट्टी भरता, पाणीपट्टी भरता किंवा नगरपालिकेचा काय टॅक्स असेल तो भरत असताय. ते जे टॅक्स असतात ते टॅक्स जे असतात ते डायरेक्ट टॅक्समध्ये येतात. आणि इनडायरेक्ट टॅक्समध्ये कोणते येतात? आता फॉर एक्झाम्पल तुम्ही कोलगेट आणायला दुकानामध्ये गेलाय आणि कोलगेट समजा 10 रुपयाचं आहे. मग त्या 10 रुपयामध्ये एक्झॅक्ट किंमत त्या कोलगेटची समजा 8च रुपये असते, परंतु त्या कोलगेटवरतीच तुमच्याकडून 2 रुपये टॅक्स घेतलेला असतो. हे जे रुपयेमध्ये सांगतोय मी ते फक्त एक्झाम्पल म्हणून सांगतोय, एक्झॅक्ट अमाऊंट लक्षात नका घेऊ. परंतु हे जे 2 रुपये आहेत जास्तीचे टॅक्स म्हणून ते तुम्ही कुणाला दिले? दुकानदाराला दिले. दुकानदार कुणाला देईल? तर संबंधित जो घाऊक व्यापारी आहे त्याला देईल. घाऊक व्यापारी कुणाला देईल? तर संबंधित कंपनीला देईल. आणि कंपनी जी आहे ती गव्हर्नमेंटला टॅक्स भरत असते. म्हणजे हा टॅक्स जो आहे 2 रुपये भरचा तो तुम्ही डायरेक्ट सरकारला दिला का? नाही, तर मध्यस्था थ्रू तुमचा टॅक्स घेतला गेला, म्हणून त्याला अप्रत्यक्ष कर किंवा इनडायरेक्ट टॅक्स म्हणतात. आणि हा इनडायरेक्ट टॅक्स म्हणजेच काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, जीएसटी हा सुद्धा इनडायरेक्ट टॅक्सच आहे. आणि त्याचे वेगवेगळे स्लॅब्स आहेत, म्हणजे 0% आहे, 5% आहे, 12% आहे, 18% आहे, 28% आहे. हे स्लॅब्स सुद्धा तुम्हाला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. समजते तुम्हाला? मग आता तुम्ही म्हणाल रिव्हेन्यू बजेटमध्ये काय फरक आहे? रिव्हेन्यू बजेट आणि कॅपिटल बजेट या दोघांमध्ये काय फरक आहे? तर रिव्हेन्यू बजेटमध्ये फक्त महसुलाचा विचार केला जातो आणि कॅपिटल बजेटमध्ये भांडवली जो खर्च आहे आणि इन्कम आहे त्याचा विचार केला जातो. समजते? त्यामुळं तो खरं तर बेसिक फरक आहे. एकात भांडवलाचा विचार केला जातो आणि एकात महसुलाचा विचार केला जातो. त्या दृष्टीतून आपण लक्षात ते ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला बजेट विषयी काय तथ्य दिलेले आहेत ते तथ्य सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती प्रीला डायरेक्ट क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. जगाचा जर विचार केला तर बजेट पहिल्यांदा प्रेझेंट कुणी केलं? तर पहिल्यांदा जगाचा विचार करता बजेट जेम्स विल्सन यांनी 1860 मध्ये प्रस्तुत केलं होतं, प्रेझेंट केलं होतं. त्यामुळे जेम्स विल्सन ही पर्सनॅलिटी खूप महत्वाची ठरते बजेटच्या दृष्टीतून, कारण त्यांनी पहिल्यांदा बजेट मांडलं होतं. आणि त्याचबरोबर स्वतंत्र भारतामध्ये, आता भारताचा विचार करता स्वतंत्र भारतामध्ये पहिल्यांदा बजेट कुणी प्रेझेंट केलं? तर फायनान्स मिनिस्टर त्यावेळेसचे RK षण्मुखम चेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी पहिल्यांदा बजेट जे आहे ते भारतामध्ये प्रेझेंट केलं होतं. हे इंडिपेंडंट इंडियाचं झालं, म्हणजे भारत स्वतंत्र झाल्या कुणी प्रेझेंट केलं होतं? त्यांचं नाव आहे RK षण्मुखम चेट्टी.
परंतु रिपब्लिक इंडियाचं पहिलं बजेट कोणी प्रेझेंट केलं होतं? आता तुम्ही म्हणाल इंडिपेंडंट इंडिया आणि रिपब्लिकमध्ये काय फरक आहे? रिपब्लिक म्हणजे ज्यावेळेस आपलं प्रजासत्ताक स्थापन झालं त्यानंतर पहिलं बजेट कोणी स्थापन केलं, आणि इंडिपेंडंट इंडिया म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यावर, भारत स्वतंत्र झाल्या आपण काय लगेच घटना स्थापन केली नव्हती. त्यानंतर घटना समिती ते सगळं झालं, ते तुम्ही इतिहास बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल, नसेल तर तुम्ही बघाल त्यावेळेस माहिती होईल. मग आता रिपब्लिक इंडिया, इंडिपेंडंट इंडियामध्ये तर कोणी बघितलं, आपण बघितलं आर.के. षण्मुखन चेट्टी यांनी प्रेझेंट केलं. मग रिपब्लिक इंडियामध्ये, सॉरी इंडिपेंडंट इंडियामध्ये आर.के. षण्मुखन चेट्टीनं प्रस्तुत केले हे बघितलं आपण. रिपब्लिक इंडियामध्ये जॉन मथाई यांनी 28 फेब्रुवारी 1950 रोजी बजेट पहिल्यांदा प्रस्तुत केलं होतं, प्रेझेंट केलं होतं. ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि रेल्वे बजेट जे आहे पहिलं, ते रेल्वे बजेट प्रेझेंट पहिल्यांदा कोणी केलं तर जॉन मथाई यांनीच केले 1924 मध्ये. हे सुद्धा ऑकवर्थ कमिटीच्या रिकमेंडेशननुसार हे प्रस्तुत केलं गेलं होतं. म्हणजे जॉन मथाई ही पर्सनॅलिटी जी आहे ते दोन कारणांमुळे ओळखले जाते. पहिलं कारण म्हणजे रिपब्लिक इंडियाचं म्हणजे प्रजासत्ताक भारताचं पहिलं बजेट त्यांनी प्रस्तुत केलं होतं. त्याचबरोबर रेल्वेचं पहिलं बजेट त्यांनी प्रस्तुत केलं होतं. 2017च्या अगोदर रेल्वे बजेट आणि आपलं जे फायनान्शियल बजेट असतं ते दोन्ही एकत्र वेगवेगळं होतं. म्हणजे रेल्वे बजेट वेगळं प्रस्तुत केलं जायचं आणि फायनान्शियल बजेट जे आपलं वित्तीय बजेट आहे ते वेगळं प्रस्तुत केलं जायचं. परंतु 2017 नंतर रेल्वे बजेट आणि फायनान्शियल बजेट दोन्ही एकत्र करण्यात आले. हा सुद्धा फॅक्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याची तरतूद पुढच्या स्लाइडमध्ये दिलेलीच आहे. त्याची इन्फॉर्मेशन पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला मी देणारच आहे. पुढच्या आणखी काय तथ्य आहेत ती सुद्धा बघूयात आपण. जसं की मी तुम्हाला सांगितलं की 2017 नंतर काय झालं तर रेल्वे बजेट आणि फायनान्शियल बजेट जे आहे, वित्तीय बजेट जे आहे ते एकत्र केलं गेलं, मर्ज केलं गेलं. मग लास्ट रेल्वे बजेट जे आहे 2016 मधलं ते कुणी मांडलंय तर सुरेश प्रभू यांनी लास्ट रेल्वे बजेट मांडले. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा फॅक्ट दिलाय, मोरारजी देसाई जे होते त्यांनी सगळ्यात जास्त वेळा बजेट मांडले, म्हणजे जवळजवळ 10 वेळा त्यांनी बजेट प्रस्तुत केले, प्रेझेंट केले. ती सुद्धा पर्सनॅलिटी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर निर्मला सीतारामन जे आहेत त्यांच्यासाठी त्यांच्याविषयी दोन फॅक्ट आहेत. एक तर 2019च्या अगोदर सुटकेस ब्रीफकेस जी असते ती ब्रीफकेस वापरली जायची बजेट प्रस्तुतसाठी, परंतु वही खाता त्याला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो, ती जी पद्धत आहे ती 2019 पासून निर्मला सीतारामन यांनी पहिल्यांदा सुरुवात केली. त्यामुळे ती सुद्धा आपल्याला आता तशा प्रकारची बॅग असते लाल कलरची, ती ब्रीफकेस नाही, बॅग असते बही खाता ज्याला म्हणून संबोधलं जातं, ती त्यांनी सुरुवात केली. ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि दुसरा फॅक्ट त्यांच्याविषयी काय तर सगळ्यात लॉंगेस्ट स्पीच, फायनान्शियल स्पीच जे आहे, बजेट स्पीच जे आहे ती देणारी, बजेट विषयीची भाषण देणारी ही निर्मला सीतारामन ही पहिली व्यक्ती आहे, असं या ठिकाणी फॅक्ट त्यांचा सांगितलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे जवळजवळ 2 तासापेक्षा जास्त कालावधीसाठी त्यांनी जे स्पीच आहे बजेटचं ते 2020 मध्ये केलं होतं. त्यामुळे त्यांचं जे ते स्पीच आहे ते लॉंगेस्ट स्पीच ठरलेलं आहे. म्हणजे जे ड्युरेशन आहे, कालावधी आहे, त्याच्यासाठी बोललं जाते हे. त्यामुळे निर्मला सीतारामन ही सुद्धा पर्सनॅलिटी, आता फायनान्शियल त्यांनीच मांडलं आत्ताचं बजेट जे आहे ते, कारण ते फायनान्स मिनिस्टर आहेत, युनियन फायनान्स मिनिस्टर. त्यामुळे त्यांची जी लेटेस्ट इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थानं माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पुढचं तथ्य काय दिले तर पुढचं तथ्य जसं की मी तुम्हाला सांगितलं की आर्टिकल 112 मध्ये, आता पहिलं तर तथ्य अगोदरच लेक्चर सुरुवातीलाच मी सांगितलं की बजेट हा शब्द कोणत्याही प्रकारे भारतीय राज्यघटनेमध्ये त्याचा कोणत्याही प्रकारे उल्लेख नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये आर्टिकल 112च्या अंतर्गत हे जे बजेट आपण संबोधतोय त्याला खऱ्या अर्थानं घटनेमध्ये अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हटले गेले. म्हणजे वार्षिक आर्थिक विवरण असं त्याला म्हटलं गेले. वार्षिक वित्तीय विवरण किंवा वार्षिक आर्थिक विवरण असं सुद्धा त्याला आपण म्हणू शकतो. इथं दिले अर्थसंकल्पाला वार्षिक वित्तीय विवरण असं म्हटलं गेले, केंद्रीय अर्थसंकल्पाला. चुकून मग तुम्हाला मी अंदाजपत्रक असं 2-3 वेळा संबोध केला, तर खऱ्या अर्थानं मराठीमध्ये त्याला अर्थसंकल्प असं आपण म्हणतो. मग त्याच्यामध्ये अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट अशा प्रकारचा उल्लेख आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा, खूप चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमाच्या अंतर्गत उल्लेख आहे अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, हा तर क्वेश्चन विचारला जाईल. किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये बजेटसाठी खऱ्या अर्थानं कोणत्या शब्दाचा उल्लेख आहे किंवा कोणत्या वाक्याचा उल्लेख आहे, अशा पद्धतीचा स्वतः क्वेश्चन तुम्हाला डायरेक्ट विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला तिथं अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट किंवा वार्षिक वित्तीय विवरण हा शब्द माहिती असणं गरजेचं आहे, हा फॅक्ट जो आहे तो माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नेमकं अर्थसंकल्पामध्ये
काय कशाचा विचार केला जातो अर्थसंकल्पामध्ये? गव्हर्नमेंटचा जो इन्कम आहे आणि एक्सपेंडिचर आहे त्या एकूण इन्कमचा आणि एक्सपेंडिचरचा विचार केला जातो, भविष्यामधला आणि भूतकाळामधला, या दोन्हींचा विचार केला जातो. त्याचबरोबर विशेष करून जे आपलं फायनान्शियल इयर आहे, आपलं इयर आहे म्हटलं तर तुम्ही म्हणाल 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, परंतु फायनान्शियल इयर जे असते, वित्तीय वर्ष जे असतं त्याची कन्सेप्ट वेगळी आहे. त्याचं वर्ष जे आहे, वित्तीय वर्ष जे आहे ते आपलं 1 एप्रिल पासून सुरू होतं आणि 31 मार्चला एंड येत होतं. म्हणून मार्च एंड अनेक वेळा शब्द तुम्ही ऐकला असेल. तो मार्च एंड शब्द त्याच्यासाठीच असतो. फायनान्शियल इयर जे आहे आपलं ते 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला समाप्त होतं. हा सुद्धा फॅक्ट चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा तुम्ही. त्याचबरोबर अर्थसंकल्प मांडणं म्हणजे अर्थसंकल्प मांडला, बजेट मांडलं म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय कशाचा विचार केला जातो ते सुद्धा आपल्याला काही पॉईंट्समध्ये माहिती असणं गरजेचं आहे. तेच पॉईंट्स या स्लाइडमध्ये आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्याच्यामध्ये पहिला तर पॉईंट इथं सांगितलाय एस्टिमेट्स ऑफ रेव्हेन्यू अँड कॅपिटल रिसिट्स. त्याच्यामध्ये काय सांगितलंय तर महसुली आणि भांडवली जो रिसिट्स आहेत म्हणजे भांडवली जी येणं आहे आपल्याला, इथं पावती असा शब्दशः उल्लेख घेतला गेलाय, परंतु रिसिट्स म्हणजे येणं, आपल्याला जे येणं असतं त्याला आपण रिसिट्स म्हणतो. त्याचा पहिल्यांदा उल्लेख केला जातो. त्याच्यामध्ये येणं कोणतं तर रिव्हेन्यू महसुली जो आपला इन्कम आहे आणि कॅपिटल जो आपला भांडवली इन्कम आहे, त्या दोन्हींचा पहिल्यांदा विचार केला जातो. त्यानंतर वे अँड मीन्स टू रेज द रेव्हेन्यू म्हणजे जे महसूल वाढवण्याचे मार्ग आहेत, साधनं आहेत, त्या साधनांचा सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये विचार केला जातो. त्याचबरोबर एस्टिमेट्स ऑफ एक्सपेंडिचर जे खर्च करावे लागतील भविष्यामध्ये त्याचा सुद्धा अंदाज याच्यामध्ये बांधला जातो. किती खर्च करावा लागेल आपल्याला, त्याच्याशी रिलेटेड तरतुदी कशा पद्धतीने आपण करायला पाहिजे याच्यासाठी त्याचा विचार केला जातो. त्याचबरोबर जे शेवटच्या इयरमध्ये जो काही खर्च आपला झाला, जो काही इन्कम झाला त्याचं सुद्धा विवरण जे आहे ते इथं दिलं जातं. म्हणजे क्लोजिंग इयर जे आहे, क्लोजिंग फायनान्शियल इयर जे आहे त्याचं सुद्धा विवरण जे आहे, किती खर्च झाला, किती इन्कम झाला, सरकार मग तुटीचे अंदाजपत्रक आहे का वगैरे वगैरे, हे सर्व विवरण त्याच्यामध्ये असतं. त्याचबरोबर पुढचा पॉईंट काय दिलाय गेलाय की इकॉनॉमिक अँड फायनान्शियल पॉलिसी ऑफ द कमिंग इयर म्हणजे येणाऱ्या वर्षांसाठी ज्या आर्थिक आणि वित्तीय स्कीम्स आहेत, योजना आहेत, त्या योजना सुद्धा याच्यामध्ये मांडल्या जातात. त्याच्यामध्ये मग टॅक्सेशन प्रपोजल्स आहेत, वेगवेगळे टॅक्स वाढवणं, कमी करणं, त्याच्यामध्ये बदल करणं, अशा प्रकारचं प्रपोजल आहे. त्याचबरोबर प्रॉस्पेक्ट ऑफ रिव्हेन्यू महसुलाच्या शक्यता म्हणजे इन्कम आपल्याला कुठून येईल त्याच्या शक्यता सुद्धा याच्यामध्ये वर्तवल्या जातात. त्याचबरोबर स्पेंडिंग प्रोग्राम्स म्हणजे जे प्रोग्राम असतात खर्च करण्याचे, जे काही कार्यक्रम, बाबा ट्रान्सपोर्टसाठी खर्च गव्हर्नमेंट करणार आहे, रोड बांधण्यासाठी खर्च गव्हर्नमेंट करणार आहे, पर्यावरणासाठी काय खर्च गव्हर्नमेंट करणार आहे, उद्योजकतेसाठी काय खर्च करणार आहे, अशा प्रकारच्या खर्चाचे वेगवेगळ्या तरतुदी असतात. त्या सुद्धा जे वेगवेगळे प्रोग्राम्स ठरवले जातात त्याचा सुद्धा याच्यामध्ये विवरण दिलं जातं. त्याचबरोबर इंट्रोडक्शन ऑफ न्यू स्कीम्स अँड प्रोजेक्ट्स, नवीन योजना स्कीम्स असतात, नवीन प्रोजेक्ट असतात, ते सुद्धा याच्यामध्ये त्याचं सुद्धा विवरण अर्थसंकल्पामध्ये दिलं जातं. हे खरं तर महत्त्वाचे हायलाइटेड पॉईंट आहेत ज्याचा विचार अर्थसंकल्पामध्ये करणं अनिवार्य असतं, तो केलाच जातो. पुढं आता सांगितलं आपल्याला की पार्लमेंटमध्ये बजेट मांडल्यानंतर त्याची प्रोसिजर काय आहे, ते कोणकोणत्या फेजमधून जातं, कोणकोणत्या आपण म्हणू शकतो स्टेजमधून जातं. हे इथं 6 प्रकारच्या स्टेज दिलेले आपल्याला पाहावयास मिळते. पहिली तर पार्लमेंटमध्ये बजेट प्रेझेंटेशन होतं, बजेट मांडलं जातं, अर्थसंकल्प सादर केला जातो. त्यानंतर दुसरी स्टेज काय आहे तर जनरल डिस्कशन, त्याच्यावरती सामान्य चर्चा होत असते. म्हणजे काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, अशा प्रकारचे डिबेट त्याच्यावरती होत असतो, चर्चा होत असते. त्याचबरोबर स्क्रुटिनी बाय डिपार्टमेंट कमिटी, जे डिपार्टमेंटल कमिटी असतात, विभागीय समिती असतात, त्यांच्याकडून या अर्थसंकल्पाची छाननी होत असते, पडताळणी होत असते. स्क्रुटिनी त्याच्यामध्ये काय असतील तर त्या स्क्रुटिनी सुद्धा काढल्या जातात. त्याचबरोबर जे काय अनुदान आहे, वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स असतात, योजना असतात, त्याच्यासाठी अनुदान गव्हर्नमेंट कडून जाहीर करणं, मंजूर करून घेणं गरजेचं असतं. मग त्या अनुदानासाठी वोटिंगची डिमांड सुद्धा केली जाते, वोटिंग सुद्धा घेतलं जातं. त्याचबरोबर त्यानंतर काय होतं तर पासिंग ऑफ अप्रोप्रिएट बिल, जे संबंधित त्याच्या बिल आहे ते सुद्धा पास केलं जातं. आणि शेवटी पासिंग ऑफ फायनान्स बिल म्हणजे वित्तीय बिल पास केलं जातं. आता या अनुषंगाने आपल्याला एक महत्वाचा फॅक्ट माहिती असायला पाहिजे. वित्तीय बिल आणि म्हणजे वित्त विधेयक आणि धन विधेयक या दोन विधेयकांमधला फरक काय आहे, त्याची पास होण्याची प्रक्रिया काय असते आणि अर्थसंकल्पाशी या दोन विधेयकांचं रिलेशन कशा पद्धतीचं आहे याची टोटल इन्फॉर्मेशन तुम्ही काढून ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. त्याचबरोबर ही जी बजेट
आता ह्या 6 स्टेजेस आपण बघितले की संसदेमध्ये कोणत्या 6 स्टेजेसमधून बजेट जात असतं, अर्थसंकल्प जात असतो हे बघितलं. त्याचबरोबर एक नवीन फॅक्ट एक महत्वाचा फॅक्ट इथे दिलाय. बजेट डिव्हिजन असतात, ज्या इकॉनॉमिक अफेअर्सशी फायनान्स मिनिस्ट्री रिलेटेड बजेट डिव्हिजन असते ना, त्या डिव्हिजनचं खरं तर जबाबदारी असते बजेट प्रिपेअर करणं, बजेटची तयारी करणं. ती त्या बजेट डिव्हिजनची जबाबदारी असते. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर पुढे सांगितलं, जसं की मी तुम्हाला सांगितलं की 2017 नंतर काही बदल केले गेले अर्थसंकल्पात. त्याच्यातला एक बदल काय होता, तर रेल्वे बजेट आणि वित्तीय बजेट हे एकत्र केलं गेलं, दोन्ही मर्ज केलं गेलं. तो एक महत्वाचा बदल आहे जो की इथं पण दिलाय आपल्याला. त्याचबरोबर जे अर्थसंकल्प सादरीकरणाची डेट आहे, तारीख आहे, ती तारीख 1 फेब्रुवारी करण्यात आली. हा सुद्धा एक खूप महत्वाचा फॅक्ट आहे. ते तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. समजते? म्हणजे 1 फेब्रुवारी जी तारीख आहे अर्थसंकल्प सादरीकरणाची, तारीख कधीपासून केली गेली असं तुम्हाला विचारलं तर ती 2017 नंतर केली गेली. हा महत्वाचा फॅक्ट आहे. त्याचबरोबर प्लॅन एक्सपेंडिचर आणि नॉन प्लॅन एक्सपेंडिचर म्हणजे नियोजित खर्च आणि अनियोजित खर्च, हे दोन्ही खर्च याच्या अगोदर एकत्रित विचार केला जायचा त्याचा, परंतु हे दोन्ही खर्च 2017 नंतर वेगळे केले गेले, त्याच्यामध्ये फरक केला गेला. हा एक महत्वाचा फॅक्ट 2017 नंतर हा एक महत्वाचा बदल केला गेला, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता इथं महत्वाच्या काय कन्सेप्ट दिलेल्या आहेत, महत्वाच्या जे रिसिप्ट्स म्हटलं तुम्हाला, अशा प्रकारच्या कन्सेप्ट दिल्यात. मग त्याच्यामध्ये रिसिप्टचीच पहिली कन्सेप्ट आहे. रिसिप्ट्स म्हणजे नेमकं काय, तर इथं दिलंय, इट इंडिकेट्स द मनी रिसिव्ड बाय द गव्हर्नमेंट. म्हणजे जो गव्हर्नमेंटला मनी येतो, पैसा येतो, त्याला रिसीट म्हटलं गेलंय. मग त्याच्यामध्ये मनी गव्हर्नमेंटनं, सरकारनं कमवलेला पैसा असू द्या, किंवा सरकार कर्जाच्या स्वरूपात पैसा घेतं, किंवा जे स्टेट गव्हर्नमेंटला कर्ज सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेले असतात त्याचं रिपेमेंट स्टेट गव्हर्नमेंट करत असतात, त्या रिपेमेंटच्या स्वरूपात आलेला सुद्धा पैसा असू द्या, हा सर्व मार्गाने आलेला जो पैसा आहे वेगवेगळ्या, त्याला आपण रिसिट्स असं संबोधतो. त्याला आपण काय संबोधतो? रिसिट्स असं संबोधतो. इथं पावत्या हा शब्दशः अर्थ दिलाय, पण आर्थिकदृष्ट्या येणं या गोष्टीला आपण रिसिट्स म्हणतो. जे गव्हर्नमेंटला पैसा येत असतो त्याला आपण रिसिट्स म्हणतो. हे फक्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता पुढं आपल्याला विचार काय करणं गरजेचं, आता बजेट काय आहे, त्याच्यातल्या महत्वाच्या तरतुदी काय असतात, हे सगळं आपण बघितलं. परंतु मग बजेट कशासाठी, हा प्रश्न उरतोच ना. मग बजेट कशासाठी हे पॉईंट वाईज आपण बघण्याचा प्रयत्न करूया. तर बजेट, पहिला तर पॉईंट महत्वाचा याच्यामध्ये काय, बजेट कशासाठी, तर संसाधनांचं म्हणजे रिसोर्सेसचं रिअलोकेशन करण्यासाठी. म्हणजे रिसोर्सेसचं प्रत्येक वेळेस पुनर्वाटप करणं गरजेचं असतं. मग ते जे रिसोर्सेस आहेत, संसाधन आहेत, ते गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचायला पाहिजे, आणि ते जर आपण नियोजन केलं तर पोहोचणार आहे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीतून, समाजाच्या दृष्टीतून. आणि तशाच प्रकारचं नियोजन आणि त्याच्याशी रिलेटेड तरतुदी ह्या अर्थसंकल्पाच्या दृष्टीतून केल्या जातात. त्यामुळे खरं तर अर्थसंकल्प गरजेचा आहे. त्याचबरोबर जर अर्थव्यवस्थेतली आपल्याला आर्थिकदृष्ट्या जी असमानता आहे ती दूर करायची असेल तर अर्थसंकल्पामधल्या तरतुदी खूप महत्वाच्या आहेत. आता आर्थिकदृष्ट्या इनइक्वॅलिटी म्हणजे काय, तर खूप जुनं एक स्टेटमेंट आहे, वारंवार तुम्ही सुद्धा ऐकलं असेल, की गरीब गरीब होत चाललाय आणि श्रीमंत श्रीमंत होत चाललाय. म्हणजेच काय झालं, तर या दोघांमधली जी आर्थिक दरी आहे, एक गरीब होत चाललाय आणि एक श्रीमंत होत चाललाय, ही जी दरी आहे ती वाढत चालली आपल्याला पाहावयास मिळते. मग ही दरी जर कमी करायची असेल तर गरिबांसाठी विशेष करून आपल्याला काही तरतुदी करणं गरजेचं आहे. मग त्या तरतुदी खऱ्या अर्थानं अर्थसंकल्पामध्ये केल्या जातात. समजते? त्याच्यासाठी आपल्याला खरं तर ही जी इनइक्वॅलिटी आहे, ही जी असमानता आहे आर्थिकरित्या होणारी, ती असमानता दूर करण्यासाठी आपल्याला अर्थसंकल्पाची गरज आहे. त्याचबरोबर इकॉनॉमिक ग्रोथ जर आपल्याला वाढवायची असेल, रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक दर जर वाढवायचा असेल, लोकांचे सेव्हिंग जर वाढवायचे असेल, तर खऱ्या अर्थानं आपल्याला अर्थसंकल्पाची गरज आहे. असा सुद्धा एक नवीन पॉईंट याच्यामध्ये महत्वाचा आपल्याला सांगितलेला पाहावास मिळतोय. पुढं आणखी काय, तर आर्थिक स्थिरता जर आपल्याला आणायची असेल, इकॉनॉमिक स्टॅबिलिटी जर आपल्याला आणायची असेल, तर आपल्याला बजेट गरजेचं आहे, अर्थसंकल्प गरजेचा आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तरतुदी करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला बिझनेस फ्लक्च्युएशन असेल, बिझनेसमधली उद्योजकतातली जी लवचिकता आहे, व्यवसायातली लवचिकता आहे, ती जर कमी करायची असेल तर आपल्याला अर्थसंकल्पाची गरज आहे. अचानकच महागाई वाढली किंवा अचानकच अर्थव्यवस्थेत काय बदल झाला तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे याचं नियोजन आपल्याला असणं गरजेचं असतं, आणि ते नियोजनच अर्थसंकल्प म्हणजे ते तशा प्रकारचं नियोजनच असतं. मग त्याचाच एक्झाम्पल म्हणजे डेफिसिट बजेट आहे, सरप्लस बजेट आहे. डेफिसिट बजेट म्हणजे ज्या वर्षामध्ये सरकार हे खर्च जास्त करतं आणि इन्कम कमी करतं, म्हणजे खर्च जास्त असतो आणि इन्कम त्या प्रमाणात खूप कमी असतो सरकारचा, म्हणजे सरकार कुठंतरी नुकसानीमध्ये असतं, तोट्यामध्ये असतं. त्यावेळेस जो बजेट असतं ना,
ते असतं डेफिसिट बजेट. त्याला आपण डेफिसिट बजेट असं म्हणतो. त्याचबरोबर इथं सरप्लस बजेट दिले. सरप्लस बजेट म्हणजे इन्कम जास्त आहे आणि खर्च कमी आहे. म्हणजेच काय, ज्या कालावधीमध्ये सरकार इन्कम जास्त कमवत असतं आणि खर्च खूप कमी करत असतं, कमी करायची गरज असते सरकारला, त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या बजेटला सरप्लस बजेट म्हणतं. म्हणजे इथं एकंदरीत फरक आपल्याला समजत आला. सरप्लस बजेट चांगला आहे की डेफिसिट बजेट चांगला आहे? तर ऑब्वियस आहे सरप्लस बजेट चांगला आहे, कारण ज्यामध्ये गव्हर्नमेंट फायद्यामध्ये असतं, देशाची अर्थव्यवस्था स्ट्रॉंग असते. त्यामुळं तशा पद्धतीचं जे बजेट आहे त्या बजेटवरून आपल्याला समजतं की बजेट आर्थिक स्थिरता डेव्हलप करण्यासाठी किती महत्वाचं आहे. जर आपल्याला तशा पद्धतीने आता डेफिसिट जर चालू असेल आपल्यात, तर डेफिसिट बजेट मानलं जातं. म्हणजेच काय, तर त्या डेफिसिटमधून बाहेर येण्यासाठी डेफिसिट बजेट मानलं जातं. म्हणजे त्या बजेटमध्ये त्याच्यातून बाहेर येण्यासाठी तरतुदी केल्या जातात. समजते. तशाच पद्धतीचं सरप्लस बजेट सुद्धा असतं. त्याच्यामध्ये आणखी आपल्याला कशा पद्धतीने आपण विकास करू शकेल ते खरं तर आपल्याला समजतं. पुढचा पॉईंट महत्वाचा म्हणजे काही इंडस्ट्री ह्या सरकारच्या मालकीच्या असतात, काही उद्योग सरकारच्या मालकीचे असतात, एंटरप्राइजेस काही सरकारच्या मालकीचे असतात आणि ते विशेष करून लोकांच्या वेलफेअरसाठी, लोकांच्या कल्याणासाठी स्थापन केले जातात. मग त्याचं जे व्यवस्थापन आहे, त्याचं जे नियोजन आहे, त्याच्यासाठी किती निधी द्यायचा, किती निधी त्याचा कमी करायचा, वाढवायचा, हे सगळं अर्थसंकल्पामध्ये अशा प्रकारच्या सगळ्या तरतुदी असतात. त्यामुळे त्याचं सुद्धा नियोजन करण्यासाठी, तशा प्रकारच्या इंडस्ट्रीचं नियोजन करण्यासाठी अर्थसंकल्प गरजेचा आहे. त्याचबरोबर रिजनल इनइक्वॅलिटी. आता रिजनल इनइक्वॅलिटीसाठी का गरजेचा आहे अर्थसंकल्प? म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी पुण्यासारख्या ठिकाणी राहतोय, मला इथं सगळं अवेलेबल आहे, सर्व काही मी करू शकतो, इंटरनेटची सुविधा अवेलेबल आहे, पाणी मला हवं तेवढं अवेलेबल आहे. परंतु एखाद्या खेड्यासारख्या ठिकाणी गेला, जिथं नदी नाही, पाण्याचा सोर्स तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही, आणि जिथं मोबाईलला रेंज सुद्धा नाही, असे सुद्धा ठिकाण आहेत. म्हणजे इथं जो गॅप आहे त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये, तो किती गॅप आहे हे तुम्ही समजू शकता. मग हा जो जर गॅप, रिजनल गॅप म्हणतो त्याला आपण, तो जर रिजनल गॅप आहे तो कमी करायचा असेल, तर अर्थसंकल्पामध्ये त्यांच्या वेलफेअरसाठी तशा पद्धतीच्या तरतुदी करणं गरजेचं असतं. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा काय गरजेचं आहे? अर्थसंकल्प गरजेचा आहे. तरच आपण त्याच्यामध्ये तरतुदी करणार. अर्थसंकल्पच नसेल तर त्यांच्यासाठी काही तरतुदी करता येणार नाहीत. त्यामुळे ही जी रिजनल इनइक्वॅलिटी आहे ती आपण कमी करू शकणार नाही. कमी करणं आपल्याला अत्यंत अवघड होऊन बसेल. त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं अर्थसंकल्पाची गरज आहे. चांगला महत्वाचा पॉईंट इथं आपल्याला सांगितलेला पाहाव्यास मिळतोय. आता याच बरोबर आपल्याला बजेटचे प्रकार बघणं गरजेचं आहे. मग महत्वाचे गव्हर्नमेंट बजेटचे दोन प्रकार आपण बघितले होते. एक तर भांडवली खरं म्हणजे भांडवली अर्थसंकल्प, आणि दुसरं बघितलं होतं महसुली अर्थसंकल्प, म्हणजे रिव्हेन्यू बजेट अँड कॅपिटल बजेट. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा रिव्हेन्यू बजेट ह्या प्रकाराविषयी सांगितले. त्याच्यामध्ये दोन महत्वाच्या कन्सेप्टचा विचार केला गेला होता. रिव्हेन्यू बजेटमध्ये रिव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि रिव्हेन्यू रिसिप्टचा विचार केला जातो. मग आता रिव्हेन्यू रिसिप्ट्स म्हणजे काय? महसूल जो आपल्याला मिळतो वेगवेगळ्या मार्गाने, त्याला आपण रिव्हेन्यू रिसिप्ट्स असं संबोधतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा डिव्हिडंड इन्कम आहे, प्रॉफिट्स म्हणजे नफा आहे वेगवेगळ्या प्रकारचा, व्याजाचा दर वेगवेगळ्या प्रकारे मिळतो, ती आहे, एक्साइज ड्युटी आहे, इन्कम टॅक्स आहे. अशा प्रकारचे अनेक जे इन्कम गव्हर्नमेंटला मिळत असतात ते इन्कम खरं तर त्याच्यामध्ये विचारात घेतले जातात. त्याच्यामध्ये एक्साइज ड्युटी म्हणजे अबकारी शुल्क आहे, प्राप्तिकर, इन्कम टॅक्स म्हणजे प्राप्तिकर आहे, लाभांश उत्पन्न आहे, नफा आहे, व्याज आहे, अशा प्रकारचे रिसिप्ट्स आहे त्याच्यामध्ये. हे तुम्हाला मराठी त्याचं भाषांतर थोडक्यात सांगण्याचा इथं प्रयत्न केला मी. त्याचबरोबर रिव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. मग आता महसुली खर्च जो आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात? तर वेगवेगळ्या सॅलरीज आहेत, गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत, त्यांच्या सॅलरीज वगैरे द्यायच्या असतात. इंटरेस्ट पेमेंट आहे, वेगवेगळ्या प्रकारचे व्याजाचे दर गव्हर्नमेंटला द्यावे लागतात, ते आहे. त्याचबरोबर पेन्शन वेगवेगळे द्यावं लागतात, त्याचा विचार याच्यामध्ये केला जातो. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस म्हणजे जो आपलं गव्हर्नन्स आहे, आपलं जे प्रशासन आहे ते चालवण्यासाठी जो खर्च येतो त्याचा सुद्धा विचार रिव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये केला जातो. ही सर्व इन्फॉर्मेशन आपण रिव्हेन्यू बजेट म्हणजे महसुली अंदाजपत्रकाविषयीची ही सर्व इन्फॉर्मेशन आपण खरं तर बघण्याचा प्रयत्न केला. पुढचा महत्वाचा प्रकार कॅपिटल बजेट आहे. कॅपिटल बजेट म्हणजे भांडवली अंदाजपत्रक किंवा भांडवली अर्थसंकल्प. मग त्याच्यामध्ये कॅपिटल बजेटमध्ये कशाचा विचार केला जातो हे अगोदर पण आपण पहिल्यांदा पण मी ढोबळमानाने सांगितलं होतं. आता आपण कन्सेप्च्युअली बघतोय, त्याला आपण संकल्पनेच्या स्वरूपात बघतोय. कॅपिटल बजेटमध्ये कॅपिटल रिसिट्स आणि कॅपिटल एक्सपेंडिचरचा विचार केला जातो. म्हणजे जो कॅपिटल इन्कम आहे, येणं आहे आपल्याला, आणि कॅपिटल खर्च आहे आपला, भांडवली खर्च आहे, या दोन्हींचा विचार केला जातो. मग आता कॅपिटल रिसिट्स म्हणजे काय? कॅपिटल भांडवली येणं म्हणजे नेमकं काय?
तर त्याच्यामध्ये कॅपिटल रिसिट्स म्हणजे दोन महत्वाच्या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे. अशा प्रकारचा पैसा जो आपल्याला आलाय कशातून, तर गव्हर्नमेंट मालकीच्या ज्या असेट्स आहेत, संपत्ती आहेत, त्या विकून जो आलेला पैसा असतो किंवा एंटरप्राइजेस, पब्लिक एंटरप्राइजेस आहेत त्यांच्यातून आलेला पैसा जो असतो त्याला आपण कॅपिटल रिसिट्स असं संबोधतो. त्याचबरोबर आणखी दुसरा पॉईंट काय दिलाय, कॅपिटल रिसिट अजून कशाला म्हणायचं, तर जे सरकारनं कर्ज दिलं होतं, बॉरोइंग्स दिलं होतं, त्याचं रिपेमेंट आलेलं आहे. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटला समजा सरकारनं कर्ज दिले 2000 कोटींचं आणि त्या स्टेट गव्हर्नमेंटनं ते सरकार ते जे कर्ज आहे ते कर्ज परत सरकारला केले, म्हणजे तो परत रिपेमेंटचा मनी आलेला आहे, त्याला आपण कॅपिटल रिसिट्स असं संबोधू शकतो. समजतंय तुम्हाला? किंवा सरकारनं इतर देशांकडून किंवा स्टेट गव्हर्नमेंटकडून कर्ज घेतले, सेंट्रल गव्हर्नमेंट, तरी सुद्धा तो जो येणारा पैसा आहे त्याला आपण कॅपिटल रिसिट्स असं संबोधू शकतो. समजते? रिपेमेंट झालेला असू द्या किंवा सरकारनं कर्ज घेतलेला असू द्या, दोन्ही मार्गाने आलेला जो पैसा आहे त्याला आपण कॅपिटल रिसिट संबोधू शकतो. तशाच पद्धतीनं कॅपिटल एक्सपेंडिचर कशाला म्हणायचं, सरकार लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करत असतं लोकांच्या कल्याणासाठी. मग त्याच्यामध्ये रोड बांधणं असू द्या, वेगवेगळ्या इमारती बांधणं असू द्या, अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करण्यासाठी जो सरकार खर्च करत असतं त्याला आपण भांडवली खर्च किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर असं संबोधतो. त्याचबरोबर आणखी काय, तर गव्हर्नमेंटला स्टेटला रिपेमेंट करावं लागतं किंवा जे गव्हर्नमेंटनं समजा कर्ज घेतलेलं नाही, कर्ज परत फेडावं लागते गव्हर्नमेंटला, त्याच्याशी पैसा द्यावा लागतो त्याच्यासाठी, तर त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर असं संबोधू शकतो. समजते तुम्हाला? म्हणजे वरच्या उलट आहे, ते कॅपिटल रिसिप्टच्या उलट कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, भांडवली खर्च आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आतापर्यंत आपण काय बघितलं, तर गव्हर्नमेंट जे बजेट आहे त्या गव्हर्नमेंट बजेटचे प्रकार बघितले. इतर सुद्धा काय प्रकार आहेत, मग त्याच्यामध्ये अदर टाईप ऑफ बजेटमध्ये आपल्याला दिलंय की पहिला प्रकार कोणता आहे. पहिला प्रकार विशेष करून झिरो बेस्ड बजेटचा इथं दिला आपल्याला. आता झिरो बेस्ड बजेट म्हणजे आता जे बजेट आपण मांडलेलं आता बघितलं आपण किंवा मांडतो आपण, त्याला एक बेस इयर असतं, अगोदरच्या वर्षाचा विचार केला जातो, त्याच्यामध्ये आपल्याला काय नुकसान झालं, काय फायदा झाला, ह्या सर्वांचा अभ्यास करून बजेट मांडलं जातं. परंतु हे जे झिरो बेस्ड बजेट आहे त्याच्यामध्ये कोणत्याही अगोदरच्या म्हणजे भूतकाळा याच्यामध्ये विचार केला जात नाही, नवीन विचार केला जातो. याच्यामध्ये प्रत्येक नवीन वर्षाचा विचार केला जातो, डायरेक्ट पाठीमागचा विचार केला जात नाही. नवीन आता सध्याला काय गरजा आहेत, काय आपल्याला करावं लागेल याचाच फक्त विचार केला जातो, म्हणून त्याला झिरो बेस्ड बजेट असं संबोधलं जातं. अगोदरचा कोणताही विचार याच्यामध्ये केला जात नाही, त्यामुळे त्याला झिरो बेस्ड बजेट असं संबोधलं जातं. हे ढोबळ मानून तुम्ही लक्षात ठेवा. त्याचबरोबर आउटकम बजेट आहे. आता या आउटकम परिणामार्थ संकल्प त्याला मराठीत आपण म्हणू शकतो. आउटकम बजेटमध्ये प्रत्येक मंत्रालयाचा विचार केला जातो, प्रत्येक योजनेचा विचार केला जातो आणि त्या योजनेचा फायदा किती झाला, तोटा किती झाला, त्याचा परिणाम नेमका कशा पद्धतीचा होता, आउटकम कशा पद्धतीचा होता याचा विचार केला जातो. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, बेटी बचाव बेटी पढाओ अशा प्रकारची योजना आपण आणली. मग त्या योजनेचा आतापर्यंत किती जणांना लाभ झाला, म्हणजे त्याचे आउटकम्स काय मिळाले आपल्याला, त्याच्यातून काय आपण वेलफेअर लोकांचं केलं, त्याच्यातून काय आपल्याला विकासासाठी करू शकलो आपण, त्याचा उद्देश कितपत पूर्ण झाला, या सगळ्यांचा अनुमान लावला जातो आणि त्याच्या आधारे बजेट सादर केलं जातं. त्याला आपण आउटकम बजेट किंवा परिणाम स्वरूप अर्थसंकल्प असं आपण म्हणू शकतोय. पुढचा एक महत्वाचा प्रकार आहे तो जेंडर बजेटिंगचा आहे, त्याला आपण लैंगिक आधारावरती अर्थसंकल्प असं म्हणू शकतो. तो जो अर्थसंकल्प आहे तो विशेष करून महिलांचं सशक्तीकरण कशा पद्धतीने आपण करू शकतो, महिलांचं वेलफेअर आपण कशा पद्धतीने करू शकतो, महिलांचा विकास आपण कशा पद्धतीने करू शकतो, याचा फक्त त्या बजेटमध्ये विचार केलेला असतो. त्यामुळे त्याला जेंडर बेस्ड बजेट असं संबोधलं जातं. म्हणजे जेंडर बेस्ड बजेट जे आहे ते महिलांना केंद्रबिंदू म्हणून बजेट असतं ते. त्यामुळं तशा पद्धतीनं तुम्ही त्या बजेटविषयी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. जेंडर बजेट म्हटलं की तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे हे महिलांना केंद्रीभूत म्हणून असलेलं बजेट असतं. तशा पद्धतीनं आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ह्या खऱ्या अर्थानं महत्वाचे खऱ्या अर्थानं बजेटचे प्रकार होते, अर्थसंकल्पाचे प्रकार होते. आता अर्थसंकल्पाशी रिलेटेड 3 महत्वाच्या संकल्पना आहेत, त्या वारंवार तुमच्या कानावर सुद्धा आल्या असतील, वाचनात सुद्धा आल्या असतील. मग त्या अर्थसंकल्पाच्या 3 महत्वाच्या कन्सेप्ट काय आहेत, तर बॅलन्स्ड बजेट एक, त्याला आपण समतोल अंदाजपत्रक असं संबोधतो. सरप्लस बजेट, त्याला आपण सरप्लस बजेट किंवा त्याला आपण ज्या बजेटमध्ये इन्कम जास्त असतो आणि खर्च कमी असतो अशा प्रकारचं बजेट सुद्धा म्हणतो. आणि डेफिसिट बजेट, त्याला आपण तुटीचा
अर्थसंकल्प किंवा तुटीचं अंदाजपत्रक असं सुद्धा संबोधतो मराठीमध्ये. मग विशेष करून बॅलन्स्ड बजेटमध्ये काय असतं? आता विशेष करून बजेटमध्ये तुम्हाला एवढ्यावरून समजलं असेल की बजेटमध्ये विचार एकंदरीत एका वाक्यात सांगायचं झालं तर कशाचा केला जातो? इन्कम आणि एक्सपेंडिचरचा केला जातो, खर्च आणि उत्पन्नाचा विचार केला जातो, बरोबर. त्याच्याच आधारावरती हे 3 संकल्पना आधारित आहे. ह्या 3 संकल्पना खऱ्या अर्थानं त्या आधारावरती चांगल्या पद्धतीने समजावून घ्या. पहिलं समतोल बजेट, ज्या बजेटमध्ये अंदाजित खर्च आणि अंदाजित इन्कम, भविष्यात होणारा इन्कम आणि भविष्यात होणारा खर्च हा समान पातळीवरती असेल तर त्याला आपण बॅलन्स्ड बजेट असं संबोधतो. म्हणजे त्याच्यामध्ये खर्च जेवढा आहे तेवढाच इन्कम आहे, म्हणजे दोघं समान पातळीवर आहेत, त्याला आपण बॅलन्स्ड बजेट म्हणतो. एक्झाम्पल देऊन आणखी सांगतो तुम्हाला. समजा 2021 हे वर्ष आपण धरूया, 2000 किंवा ठीक आहे 2000 आता 22-23 हे वर्ष धरूया. 2022-23 या वर्षांमध्ये समजा आपल्याला 50 लाख कोटी रुपये खर्च करायचे आहेत, समजते. आणि म्हणजे हा अंदाज आहे की 50 लाख कोटी रुपये आपल्याला खर्च करावे लागतील असं गृहीत धरून चला. आणि अंदाज असा आहे की आपला जो इन्कम आहे तो सुद्धा 50 लाख कोटी एवढाच इन्कम आहे. म्हणजे काय झालं इथं, जेवढा इन्कम आहे तेवढाच खर्च आहे, म्हणजे दोन्ही समपातळीवर गोष्टी आहेत. जेवढा इन्कम आहे तेवढाच खर्च आहे. म्हणून त्या अशा प्रकारचं जे अंदाजपत्रक असतं किंवा अर्थसंकल्प असतो त्याला बॅलन्स्ड बजेट किंवा समतोल अंदाजपत्रक असं संबोधतात. पुढचा प्रकार कन्सेप्ट जे आहे ते सरप्लस बजेटचे आहे. सरप्लस बजेटमध्ये ज्या वर्षामध्ये भविष्यातील इन्कम हे भविष्यातील खर्चापेक्षा जास्त असतो त्याला आपण सरप्लस बजेट असं संबोधतो. म्हणजे काय, इन्कम जास्त आहे आणि खर्च कमी आहे. समजा सेम वर्ष घ्यायचं, सेम वर्षामध्ये समजा अंदाजित खर्च जो आहे तो 50 लाख कोटी रुपये आहे आणि त्याच वर्षीचं अंदाजित इन्कम जे आहे ते समजा 80 लाख कोटींचं आहे. म्हणजेच काय, इथं सरप्लस किती लाख कोटींचा आहे? 30 लाख कोटींचा सरप्लस आहे इथं. म्हणजे वाढीव इन्कम आपला आहे, म्हणजे आपला खर्च कमी आहे आणि इन्कम जास्त आहे. ज्या वर्षामध्ये ज्या बजेटमध्ये खर्च कमी असतो आणि इन्कम जास्त असतो, उत्पन्न जास्त असतं, त्या बजेटला आपण सरप्लस बजेट असं म्हणू शकतो. समजते, एवढं सोपं आहे. आणि तिसरं म्हणजे डेफिसिट बजेट. हे मी सांगायच्या आधीच तुम्हाला लक्षात आलं असेल. तिसरा राहिला कुठला, तर ज्या बजेटमध्ये खर्च जास्त असतो आणि इन्कम कमी असतो अशा बजेटला तुटीचे अंदाजपत्रक किंवा सरप्लस बजेट असं संबोधलं जातं. याचा आणखी एक्झाम्पल, सेम वर्ष घ्यायचं. सेम वर्षामध्ये समजा खर्च आपला 50 लाख कोटी एवढा खर्च आपल्याला भविष्यामध्ये करावा लागणार आहे असा अंदाज आहे. परंतु अंदाजित इन्कम जो आहे, महसूल जो अंदाजित आहे, आपल्याला जो इन्कम उत्पन्न आपलं जे होणार आहे येणाऱ्या वर्षामध्ये त्याचा अंदाज आहे 30 लाख कोटींचा. म्हणजे 30 लाख कोटी हा येणाऱ्या वर्षामध्ये आपला इन्कम असेल आणि 50 लाख कोटी हा येणाऱ्या वर्षामधला खर्च असेल. म्हणजे याच्यामध्ये जास्त काय, खर्च जास्त आहे आणि कमी काय आहे, इन्कम कमी आहे. म्हणजे इथं 30 लाख कोटी रुपये आपला इन्कम आहे आणि आपण खर्च करायचा किती, 50 लाख कोटींचा. म्हणजे तूट कितीची याच्यामध्ये, तूट आहे 20 लाख कोटींची. समजते, ही जी तूट आहे त्याच्यामुळेच त्याला तुटीचे अंदाजपत्रक म्हटलं जातं. हा जो डेफिसिट आहे म्हणूनच त्याला डेफिसिट बजेट असं संबोधलं जातं. समजते तुम्हाला. हे महत्वाचे 3 कन्सेप्ट आहेत, त्या चांगल्या पद्धतीने करून ठेवा. याच्यावरती अगोदर पण क्वेश्चन विचारले गेले, ते वेगवेगळ्या एक्झाममध्ये भविष्यामध्ये पण विचारले जातील. अशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं या कन्सेप्ट समजावू शकलो असेल. त्याचबरोबर अर्थसंकल्प न्यूजमध्ये आला, इकॉनॉमी न्यूजमध्ये आले तर आपल्याला अनेक वेळा फिस्कल पॉलिसी कन्सेप्ट सुद्धा वारंवार न्यूजपेपरमध्ये वाचायला मिळते. वित्तीय धोरण त्याला मराठीमध्ये म्हणतो. ही कन्सेप्ट सुद्धा वारंवार न्यूजमध्ये वाचायला मिळते. वित्तीय धोरण म्हणजे नेमकं काय आहे, तर वित्तीय धोरण म्हणजे गव्हर्नमेंटला जी अमाऊंट टॅक्सच्या स्वरूपात मिळते किंवा वेगवेगळ्या प्रकारे अमाऊंट मिळते, पैसा मिळतो, त्या पैशाचं अर्थशास्त्र आपलं, अर्थव्यवस्था आपली मजबूत होण्यासाठी, समाजाचा विकास होण्यासाठी कशा पद्धतीने आपण त्याची तरतूद करू शकतो, कशा पद्धतीनं त्याचं आपण चांगल्या पद्धतीने वाटप करू शकतो, हे सांगणारं जी संकल्पना आहे, जे धोरण आहे त्याला आपण फिस्कल पॉलिसी किंवा त्या धोरणाला आपण वित्तीय धोरण असं संबोधतो. त्या पॉलिसीला आपण फिस्कल पॉलिसी म्हणतो, त्या धोरणाला आपण वित्तीय धोरण असं संबोधतो. हे थोडक्यात इन्फॉर्मेशन फिस्कल पॉलिसीशी रिलेटेड आहे. म्हणजे फिस्कल पॉलिसी काय आहे, वित्तीय धोरण काय, तर अर्थव्यवस्थेची चाकं सुरळीत चालण्यासाठी जे मार्गदर्शन करतं त्याला आपण वित्तीय धोरण म्हणतो. जी पॉलिसी आपल्याला मार्गदर्शन करते, जे धोरण आपल्याला मार्गदर्शन करतं गव्हर्नमेंटला,
ते धोरण म्हणजे वित्तीय धोरण, ती पॉलिसी म्हणजे फिस्कल पॉलिसी. समजते तुम्हाला? त्याचबरोबर वित्तीय धोरण, मेन ऑब्जेक्ट ऑफ फिस्कल पॉलिसी, फिस्कल पॉलिसीचे म्हणजे वित्तीय धोरणाचे ऑब्जेक्ट काय आहे, जसं की मी तुम्हाला ढोबळमानाने एका वाक्यात सांगितलं, त्याच्यातूनच समजलं असेल वित्तीय धोरणाचे काय उद्दिष्ट आहेत. इकॉनॉमिक ग्रोथ, अर्थव्यवस्थेची वृद्धी करणं, हे ऑब्वियस धोरण असणार आहे. प्राइस स्टॅबिलिटी, जी महागाई होते किंवा अर्थव्यवस्थेमध्ये जी अस्थिरता निर्माण होते ते टाळण्याचं उद्दिष्ट सुद्धा वित्तीय धोरणाचं आहे. एक वित्तीय चांगलं धोरण आपलं असेल तर ही स्टॅबिलिटी, इनस्टॅबिलिटी आहे, अस्थिरता आहे, ती आपण टाळू शकतो. त्याच उद्देश असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. फुल एम्प्लॉयमेंट, लोकांना जास्तीत जास्त रोजगार निर्माण करून देणं, बेरोजगार कोणी राहू नये, अशा प्रकारचं उद्दिष्ट सुद्धा वित्तीय धोरणाचं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग याच्यातूनच आपल्याला वित्तीय पॉलिसी म्हणजे वित्तीय धोरण जी आहे, फिस्कल पॉलिसी आहे, त्याला राजकोषीय धोरण सुद्धा म्हणतात बरं का. फिस्कलला तसा शब्द राजकोष सुद्धा आहे आणि वित्त सुद्धा आहे. फायनान्सला वित्त आहे समानार्थी, पण अर्थशास्त्र भाषेत आपण बोलू शकतो इथे. मग हे जे फिस्कल पॉलिसी आहे, राजकोषीय धोरण आहे आपलं किंवा वित्तीय धोरण आहे, त्याचं महत्व काय आहे, तर आताच आपण बघितल्यासारखं त्याच्यावरूनच तुम्हाला समजलं महत्व काय. बेरोजगारी दूर करायची असेल आपल्याला, गरिबी दूर करायची असेल, अर्थव्यवस्था स्ट्रॉंग करायची असेल, देशाचा विकास करायचा असेल, या ढोबळमानानं जर ही कारणं बघितली आपल्याला, तर या सर्वांना इफेक्टिव्ह काय ठरू शकतं, तर वित्तीय धोरण ठरू शकतं, राजकोषीय धोरण ठरू शकतं, फिस्कल पॉलिसी ठरू शकते. समजते? त्यामुळे या अनेक अंगाने फिस्कल पॉलिसीचं राजकीय आपल्या जे राजकोषीय धोरण आहे त्याचं महत्व असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. पुढे आपल्या आर्थिक धोरणाशी रिलेटेड एक ऍक्ट सुद्धा पास केला गेला होता 2003 मध्ये. मग तो ऍक्ट सुद्धा FRBM ऍक्ट म्हणून तो ऍक्ट ओळखला जातो. त्याला आपण फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट. मग या बजेटचं मॅनेजमेंट करणं, फिस्कल म्हणजे राजकोषीय जबाबदारी गव्हर्नमेंटची काय ते सांगणारा खरं तर हा ऍक्ट आहे. त्यामुळे हा ऍक्ट जो आहे तो सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. विशेष करून या ऍक्टच्या अंतर्गत काय केलं जातं, तर फिनान्शियल डिसिप्लिन जे आहे ते फिनान्शियल डिसिप्लिन मेंटेन केलं जातं. जे वित्तीय शिस्त आहे ती वित्तीय शिस्त व्यवस्थापित केली जाते. फिस्कल डेफिसिट जो आहे, राजकोषीय तूट जी आहे, जसं की तुटीचं अंदाजपत्रक आपण बघितलं, ती तूट कमी करण्यासाठी सुद्धा ह्या ऍक्टचा चांगल्या पद्धतीने या ऍक्टमध्ये तरतूद केले गेलेत. इम्प्रूव्ह मायक्रो इकॉनॉमिक मॅनेजमेंट, जे मॅक्रो इकॉनॉमिक स्थूल अर्थशास्त्र, त्याला मॅक्रो इकॉनॉमिक्सला मराठीमध्ये म्हणतात, त्या स्थूल अर्थशास्त्राशी रिलेटेड जे काय आपल्याला करावं लागेल ते सुद्धा, तशा प्रकारच्या तरतुदी सुद्धा या 2003च्या FRBM ऍक्टमध्ये केलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत. म्हणजे एकंदरीतच अर्थव्यवस्था, वित्तीय धोरण आपलं स्ट्रॉंग असण्याच्या दृष्टीतून हा ऍक्ट पास केला गेला होता, हे आपल्या लक्षात येतं. पुढं अर्थसंकल्पाशी रिलेटेड एक महत्वाच्या कमिटीचं रिकमेंडेशन सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि ती कमिटी जी आहे ती NK सिंग कमिटी आहे. ही NK सिंग कमिटी आहे. त्यांनी रिकमेंड काय केलं गेलं होतं गव्हर्नमेंटला, त्यांनी FRBM ऍक्टचा हवाला दिला होता. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटला रिकमेंडेशन दिलं होतं की GDPच्या 3% जे फिस्कल डेफिसिट आहे ते आपण GDPच्या 3% 2031 मार्च 2020 पर्यंत कमी करायला पाहिजे. आणि त्यानंतर GDPच्या 2.8% जे फिस्कल डेफिसिट आहे, फिस्कल डेफिसिट म्हणजे राजकोषीय तूट, ही सांगितलं अगोदरच तुम्हाला, ती 2020-21 पर्यंत आपण 2.8% पर्यंत ती तूट कमी करायला पाहिजे. आणि 2023 पर्यंत म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत ती 2.5% GDPच्या 2.5% कमी करायला पाहिजे. अशा प्रकारचं रिकमेंडेशन सुद्धा NK सिंग कमिटीनं दिलं होतं. त्यामुळे ती NK सिंग कमिटी सुद्धा आपल्याला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. इथं खऱ्या अर्थानं जो बजेट विषयीची जे आपण म्हणू शकतो बजेटची काही ABCD आहे ती आपण थोडक्यात इथं बघण्याचा प्रयत्न केला. सखोलमध्ये तुम्हाला कन्सेप्ट त्याच्या सांगण्याचा मी प्रयत्न केला. ढोबळमानानं आपल्या मातृभाषेतून एकदम रांगड्या भाषेत तुम्हाला मी सांगण्याचा ते प्रयत्न केला. आशा आहे की तुम्हाला चांगल्या पद्धतीनं बजेट नेमकं त्याची बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन काय आहे, सब्जेक्टिव्ह इन्फॉर्मेशन काय ही तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मी सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज आपल्या जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. त्याचबरोबर आणखी सुद्धा या चॅनलवरती आपण द हिंदूचे लेक्चर रोज अपलोड करत असतोय. बाकी करंटशी रिलेटेड इश्यूवरती लेक्चर वेळोवेळी बनवत असतोय. त्यामुळे स्पर्धा परीक्षा जे मराठी विद्यार्थी आहेत आपले कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणारे, त्यांना केंद्रबिंदू मानूनच खऱ्या अर्थाने मी कंटेंट बनवत असतोय, जेणेकरून मराठी विद्यार्थ्यांना याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल. आणि मी जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांपर्यंत कधी पोहोचणार आहे, जर तुम्ही शेअर केलं तरच पोहोचणार आहे. त्यामुळे माझी विनंती तुम्हाला की जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना हे लेक्चर शेअर करा, जेणेकरून सर्वांना
याचा फायदा होऊ शकेल आणि मी पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल. सो या नोटवरती मी तुमच्या आजच्या पुरती रजा घेतो. भेटा आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.